खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर आता सीआयडी कराड भोवती चौकशीचा फास आवळायला सुरुवात करत आहेत। दरम्यान सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात असताना त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे फरार असताना वाल्मिक कराड 3 राज्यात फिरून येतो, देवदर्शन करतो आणि नंतर शरण आलेल्या वाल्मिक कराडला लगेच त्रासही होऊ शकलेला आहे का, हे शक्य आहे का, याबद्दलचा आता हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी कडनं कोर्टातच वाल्मिक कराड याचं नाव घेण्यात आलंय। सध्या केवळ खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण खंडणी आणि संतोष देशमुख हत्या या प्रकरणाचा संबंध असू शकतो असा युक्तिवाद सीआयडीच्या वतीनं सरकारी वकिलांनी कोर्टात केला। पहिल्यांदाच हत्या प्रकरणात अधिकृतरित्या नाव घेण्यात आल्यामुळे वाल्मिक कराड अधिकच अडचणीत आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी हे दोन्ही गुन्हे संबंधित असल्याचा सीआयडीचा युक्तिवाद। संतोष देशमुख हत्या आणि खंडणीचं कनेक्शन तपासलं जाणार। संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का हेही तपासणार। हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले कराडच्या सांगण्यावरनं काम करायचा असा युक्तिवाद सीआयडीनं केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलंय। मोबाईलवरील संभाषण हे कराडचं आहे का याची सुद्धा तपासणी होणार। आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे ह्या आरोपीचं, तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे, 10 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे, 7 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे, त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी पीसीआर हे केलं। ज्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण 308(5) चुकीचं लावलेलं आहे। ते जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 7 वर्ष शिक्षाला नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं। अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने प्रकरण उचलून धरल्यामुळे या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे। अदरवाईज अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता तर याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली असती। 20 दिवस उजळ माथ्यानं फिरणाऱ्या वाल्मिक कराडची पोलीस कोठडीत रवानगी होताच प्रकृती बिघडली। 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडला 1 जानेवारीला रात्री 1:30 वाजता बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। त्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्याला काही वेळ ऑक्सिजन लावावं लागलं। विशेष म्हणजे फरार असताना वाल्मिक कराड हा 3 राज्य फिरून आल्याची माहिती समोर आली आहे। शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड 3 राज्य फिरून आला। गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये जाऊन आल्याची माहिती आहे। 10 आणि 11 डिसेंबरला उज्जैनमध्ये आणि 16 डिसेंबरला तो पेंचमध्ये होता। शरण आल्यानंतर कोठडीमध्ये रवानगी होताच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला, शुगर वाढली, बीपीचा त्रास जाणवू लागला। कोठडीमध्ये ऑक्सिजन लावूनच तो रात्रभर झोपला। शरण नावाचा शब्द हा कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही। मुंबई पोलीस कायम सांगायचं, तू जा कुठल्या बिळात लपायचं ते लप, तुला तिथनं काढून आणू। मला वाटतं ही पोलिसांची नाचक्की आहे। वाल्मिक अण्णा कराडांचं वोट एवढी की त्याने डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनच्या समोर, त्या सीआयडी ऑफिसच्या समोर आज सकाळी नेलं असतं ना कोर्टात, 11:30 वाजता कोर्टात नेलं। असं काय असं घाई का? मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलेही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं। तपास कसा झाला पाहिजे की त्या शिक्षा झाली पाहिजे, म्हणून काही काळ सरकारला लागतो तो द्यावा लागतो। आता टीका टिप्पणी करणारे करतात। वाल्मिक कराड शरण आल्यामुळे सीआयडीनं आपला फोकस आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींकडे वळवलाय। मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मी स्वतः आलतो, मी परवा दिवशी पण स्वतः आलो होतो की तपास कुठपर्यंत चालू आहे, काय फॉलोअप घ्यायचं आहे माझ्यासाठी, मी काय करू शकतोय किंवा समजा त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं ते मांडण्यासाठी मी परवा पण स्वतःहून आलो होतो, आत्ता पण आलो होतो। मला कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही। माझ्या जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू नाही की मला ही माहिती नाही, त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतोय मी की कुठपर्यंत काम आलंय। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींना तत्काळ अटक करा या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात तासभर जलसमाधी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये
पुरुषांसह महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनस्थळी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी भेट देत गावकऱ्यांची समजूत काढली। त्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। तर आम्ही आमच्या गावचा राजा गेलाय आणि दुसरी गोष्ट, आमच्या राजाला जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमच्याकडनं कधीच भावपूर्ण श्रद्धांजली होणार नाही। ज्या दिवशी आम्हाला न्याय भेटेल त्या दिवशी आम्ही आमच्या राजाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊ। जर 10 दिवस आम्ही आता वाट बघणार आहे, 10 दिवसानंतर मग गावकरी जे ठरवतील एकदम म्हणजे असं उग्र पद्धतीनं आंदोलन आम्ही करणार आहे। पुन्हा कुणाचं सध्या ऐकणार नाहीत आम्ही। एकीकडे खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड शरण आल्यामुळे पोलिसांसह सीआयडीच्या कारभारावर सवाल उपस्थित होतोय, तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 23 दिवस उलटले तरी सुद्धा मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 3 जण हाती लागत नाहीयेत। त्यामुळे आता या तिघा आरोपींच्या अटकेसाठी सीआयडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कारण मुख्य आरोपी सुदर्शन घुले हाती लागल्यावरच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेत हे समोर येईल। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।